नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी. तर आजच्या भागामध्ये असं झालेलं आहे की अद्वैतने एक फळा लावलेला आहे आणि कलाला म्हणत असतो की आपण याच्यावर समानता आणि भिन्नता, आपल्या नात्याची समानता आणि भिन्नता डेली रुटीनमध्ये लिहायची आहे, जेणेकरून 1 महिन्यामध्ये आपल्याला कळेल की आपल्या नात्यामध्ये समानता आणि भिन्नता किती आहे आणि त्यावर आपण आपलं नातं पुढे न्यायचं की नाही हे ठरवूयात. तर कला म्हणते, चांदेकर असं कसं काही शक्य आहे, तू असं काही म्हणतोयस? कारण की आत्तापर्यंत जितक्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या आपल्या या बोर्डवरती किंवा समानता भिन्नतेवरती अवलंबून नव्हत्या. आत्तापर्यंत जे काही झालेलं आहे त्या प्रत्येक गोष्टीत मी तुला साथ दिलेली आहे आणि तूही मला तितकीच साथ दिलेली आहेत. मग माझ्या प्रत्येक घरातल्या गोष्टींमध्ये असू दे नाही तर कोणतेही असू दे. तर चांदेकर म्हणतो, हे बघ, मी चांगला माणूस आहे म्हणून मी तुला भरपूर सारी मदत केलेली आहे. त्यासाठी आपलं नातं आहे नवरा बायकोचं म्हणून केली असं नाही, मी ही मदत कुणासाठीही केली असते. त्यामुळे तू मी जसं सांगितलेलं आहे तसं कर. आणि अद्वैतला आठवतं की तू समानता आणि भिन्नता चेक कर तुझ्या नात्यातली, असं सरोजने सांगितलेलं आहे. तर कला म्हणते, तू असं कसं काय म्हणू शकतोस, मला हे पटलेलं नाही आहे आणि तू हे जे म्हणतोयस हे कुणी आता तुला भरवलेलं आहे, मला ते कळू दे, हे अचानक तुझ्या मनामध्ये कुठून आलेलं आहे? तर चांदेकर म्हणतो कलाला की माझ्या डोक्यात हे कुठून आलं, काय आलं हे महत्त्वाचं नाही आहे. आपल्याकडे 1 महिना आहे हे सॉर्ट आउट करायला की आपल्यामध्ये काय समानता आहे, समजलं ना? पण कम्फर्टेबलच नसलो तर हा विषय पुढे जाऊन पण येणारच आहे ना. तर कला म्हणते, चांदेकर थांब, मला तुझ्याशी बोलायचं आहे. अरे चांदेकर, आपण आत्तापर्यंत एकमेकांना एवढा सपोर्ट केलेला आहे, एकमेकांच्या संकटात पूर्णपणे साथ दिलेली आहे. मला मान्य आहे आपण एकमेकांसोबत भांडतो, आपण एकमेकांसोबत रागवतो, एकमेकांच्या चुका दाखवतो, पण यातच सगळं आहे ना रे. मग आता नवरा बायकोच्या नात्यात नेमकं काय हवं आहे? तर अद्वैत म्हणतो, हेच तर मला तुला नेमकं समजावून सांगायचं आहे. तुझा मोठा गैरसमज होतोय. माणुसकीच्या नात्याने कुणीही असाच वागेल, त्यासाठी तुला मी, मला तू कशाला हवेत? आपण नेमकं कशासाठी बनलेलो आहेत आणि आपल्याला नेमकं आपल्या दोघांची गरज काय आहे हे तर बघायचं आहे मला. तू तुझ्या आईबाबांच्या सांगण्यावरून लग्न केलं आणि मी आबांच्या सांगण्यावरून लग्न केलेलं आहे. या नात्याला कुठलाही बेस नाही आहे. त्यामुळे तू आता शांत राहा आणि जसं मी सांगितलेलं आहे तसं आपण करूयात. आता आबा खालून हाक मारतात, कला, अद्वैत खाली या, आपल्याला जायचं आहे ना, लेट होतोय. तर आता हे सगळं ऐकल्यानंतर कला तयारी करते. त्यांना महाशिवरात्रीसाठी शंकराच्या मंदिरामध्ये जायचं असतं आणि ते आवरतात आणि ती खाली येत असते. तेव्हा सोहम म्हणतो, ते पहा आबा, वहिनी आली म्हणून. आणि कला जे काही अद्वैतने बोललेला आहे त्याचाच विचार करत करत खाली उतरत असते. तिला त्या प्रत्येक गोष्टी आठवत असतात ज्या आधी घडलेल्या असतात. तिच्या दुकानाला आग लागलेली, अद्वैतने मदत केलेली, अशा भरपूर सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि तिला वाईट वाटत असतं की याच्यामध्ये प्रेम होतं म्हणूनच तर त्याने एवढं मदत केली किंवा त्याला वाईट वाटलं, मग हा असं कसं काय बोलू शकतो. आणि तिच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं. पण जेव्हा ती हे सगळा विचार करत असते ना, तेव्हा सरोजचं मात्र तिच्याकडे लक्ष असतं. तेव्हा सरोजला हे कळून चुकलेलं असतं की अद्वैतने आता हिच्याकडे मी सांगितलेला विषय काढलेला आहे आणि मी जसं बोललेले आहे तो तसं तिला बोललेला आहे. त्याचमुळे तिचा चेहरा पडलेला आहे आणि त्याचमुळे तिच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं आहे. तर मी जसं केलेलं आहे, मी जसं ठरवलेलं आहे, नेमकं तसंच घडतंय असा विचार करून सरोज मात्र खुश असते. आता ही लोक सगळेच मंदिराकडे जायला निघतात आणि मंदिरामध्ये जातात. आता सगळे गाडीतून उतरतात तेव्हा संगीता आणि काजल सुद्धा तिथे आलेले असते. हे पाहून रजनी म्हणते, अरे संगीता वहिनी, तुम्ही सुद्धा इथे आलात, कसं काय? तर संगीता म्हणते की मला कलानेच सांगितलं होतं यायला. आता रोहिणी सरोजला म्हणत असते, काय ग सरोज वहिनी, ही लोक खरे फॅमिली आपला काही पिछा सोडत नाही, जिथे जाईल तिथे ही लोक आलीच पाहिजेत का? तर सरोज म्हणते, आता राहू दे, या लोकांना मी कायमचंच येणं यांचं बंद करणार आहे, त्यामुळे तू जास्त विचार करू नको छोट्या छोट्या गोष्टींवर. जे होणार आहे ते चांगलंच होणार आहे. आता तू फक्त आहे ते एन्जॉय कर आणि एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष नको देत जाऊस. आता हे झाल्यानंतर रोहिणी विचार करते की ही बोललेल्या गोष्टी काही हलक्या नाही आहेत, कारण हिने काहीतरी
नियोजन केलंच असेल म्हणून ही अशी बोलते. आता पुढे सगळेजण मंदिरात जातात आणि पूजेची तयारी चालू असते. आता मंदिरामध्ये कला देवासमोर हात जोडते आणि आशीर्वाद घेते आणि त्यानंतर अद्वैत सुद्धा हात जोडून आशीर्वाद घेतो. मात्र सरोज मनामध्ये विचार करत असते, सध्या मी जे काही करत आहे त्याला यश मिळू दे म्हणून अशी देवाकडे प्रार्थना करत असते. आणि यानंतर आपली कला देवासमोर हात जोडून म्हणत असते की हे तू माझ्यासमोर काय मांडून ठेवलेलं आहे. चांदेकर आणि माझ्या नात्यामध्ये आता भावनिक गुंतवणूक सुद्धा आहे. याचं गणित कसं काय मांडता येईल? नात्यात कधी हिशोब करायचेच नसतात. आमचं नातं हे कुठच्याही बुद्धिवादाच्या पलीकडचं आहे देवा. चांदेकरला हे लवकरात लवकर समजू दे देवा. असं बोलून ती देवा पुढे हात जोडते आणि आशीर्वाद मागते. आमच्या दोघांचंही मत सारखं होऊ दे देवा. आता सगळं तुझ्या हातात आहे तर तू सांभाळ. आता रोहिणी म्हणत असते की काय झालं, बराच वेळ झाला राहुल, मी तुला भेटायचा प्रयत्न करते, मला बोलताच येत नाहीये तुझ्याबरोबर. आता मला एक सांगायचं आहे की हे सगळं आता तू काय पुढे काय ठरवलेलं काय आहेस? बराच वेळ झाला मी तुझ्याशी बोलायचा प्रयत्न करते. तर राहुल म्हणतो, मम्मा आत्ताचे काही प्लॅन आहेत ना ते माझे सगळे सक्सेसफुल झालेले आहेत. म्हणजे बरेच प्लॅन असे होते की ते एकजुटीने आल्यामुळे झालेले आहेत. तर तुला मला हेच सांगायचं आहे की प्लॅन करायचा असेल तर एकट्याने करण्यात काहीच मजा नाहीये. आपण सगळे मिळून करूयात. आता इकडे तर तोपर्यंत काजल आणि सोहम सुद्धा भेटलेले असतात साईडला येऊन. आणि तेव्हा काजल म्हणते की तू मला काय इग्नोर करतोयस? तू मला इग्नोर करू नकोस आणि याचा मला त्रास होतोय. तर सोहम म्हणतो, प्लीज मला तुझ्याशी बोलायचं नाहीये कोणत्याच टॉपिकवर. असं बोलून हात जोडून तो बाजूला होतो, म्हणजे निघून जातो मंदिरात. आता मंदिरामध्ये गेल्यानंतर भटजी बोलत असतात की आपल्याकडे एक प्रथा आहे की आता आपण देवाची पूजा करणार आहोत आणि देवाची पूजा करताना पहिल्यांदा हार चढवणार आहोत. तो हार ज्याच्या गळ्यामध्ये पडेल, तो हार ज्याला भेटेल तो पुढे येऊन देवाची पूजा, देवाची आरती करेल. आणि असं बोलून भटजी त्या गोष्टीची तयारी करतात. आता इकडे रोहिणी, राहुल आणि नैना हे तिघजण भेटलेले असतात आणि राहुल सांगतो की आत्तापर्यंत मी जे प्लॅन केले ते नैनानेच केले होते आणि त्याच्यात नैनाची मला साथ होती म्हणून ते सक्सेस झालेले आहेत मम्मा. तर ती म्हणते हो म्हणलो. तर रोहिणी म्हणते हिला जरा समजव, मला हाक मारायची नाही. आणि तेव्हाच ती म्हणते नक्कीच तुम्हाला मी हाक नाही मारणार, पण तुम्ही स्वतःच मला एक दिवस म्हणाल की हीच माझी सून आहे आणि हीच आम्हाला शोभते आहे, त्यामुळे मी आपली टीम कधीच मोडली नव्हती आणि मी त्या टीमवरती वर्क करतच राहिली. रोहिणी म्हणते मला माहिती आहे नैना की तू गेल्या काही दिवसांमध्ये चुकीचं वागलेले आहेस आणि तेही तू आमच्यासोबत चुकीचे वागलीस. तुला गरजच नव्हती हे सगळं वागायची आणि त्यामुळे मला तुझा राग आला होता. पण ठीक आहे, आता आपण मिळून काम करूया आणि आपल्याला एकच काम करायचं आहे, ते म्हणजे अद्वैत आणि कलामध्ये फूट पाडायची आहे. आणि हे सांगत सांगत नैना म्हणते माझ्याकडे एक प्लॅन आहे आणि मी त्या प्लॅनची तयारी सुद्धा केलेली आहे. तर ती प्लॅन आहे सांगून एक रेकॉर्डिंग ऐकवते. त्या रेकॉर्डिंगमध्ये अद्वैत आणि सरोज बोललेलं रेकॉर्ड झालेलं असतं की तू कलाकडून डिवोर्स घेऊन टाक, तुमचं जर एकमेकांसोबत पटतच नसेल तर एकमेकांसोबत राहण्यात काहीच पॉईंट नाहीये. असं सगळं जे काही बोलली होती सरोज ते सगळं रेकॉर्डिंग केलेलं असतं तिने. आणि अद्वैत सुद्धा म्हटलेला असतो हो मम्मा बरोबर आहे, माझं तिच्यावरती प्रेम नाहीये आणि मी पहिल्यांदा हे सगळं चेकआउट करतो आणि त्यानंतर मी तिच्याशी बोलतो की पुढे काय करायचं आहे. आणि हे सगळं सरोज आणि राहुल ऐकतो आणि त्यानंतर ते खूप खुश होतात. आणि हे सगळं झाल्यानंतर ते तिघजण हातात हात मिळवून प्लॅन करतात की आपण आता एकीने काम करायचं आहे या सगळ्या गोष्टींवर आणि त्यांची ताटातूट करायची आहे. आणि यानंतर ते सुद्धा मंदिरात जातात आणि पुढच्या विधीला सुरुवात होते. आता भटजी शंकराच्या पिंडीवरती जो हार असतो तो घेतो हातामध्ये आणि तो हार देवाचं नाव घेऊन ओम नमः शिवाय असं म्हणून मागे फेकतो. तेवढ्यामध्ये तो हार जाऊन कला आणि अद्वैत या दोघांच्याही गळ्यामध्ये पडतो. तर हे पाहता सगळ्यांना आश्चर्यचकित होतं की अरे हे काय, हा तर हार त्यांच्या गळ्यामध्ये पडलेला आहे. आणि हे पाहिल्यानंतर सगळेच आनंदी होतात, पण सरोजचा मात्र चेहरा पडलेला असतो.
आता हा संकेत पाहून कला मात्र मनातून खूप खुश झालेली असते. तिला असं वाटतं हे काय झालं, किती छान ना, देवाने हा आशीर्वादच दिलेला आहे. आणि हे पाहून भटजी सुद्धा म्हणतो की अरे हा तर शुभ संकेत आहे. या मंदिरात पहिल्यांदाच असं झालेलं आहे की एका जोडप्याच्या गळ्यामध्ये आम्ही टाकलेला हार पडलेला आहे. हे तर शंकर पार्वतीचं जोडपं आहे. यामागे नक्कीच ईश्वराचा काहीतरी संकेत आहे. भटजी म्हणतो या मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलेलं आहे. हा महाहार जोडप्याच्या गळ्यात पहिल्यांदाच असा पडलेला आहे. खूप चांगला संकेत सुद्धा आहे आणि चांगल्या भविष्याची सुरुवात सुद्धा आहे. भटजी म्हणतो की हे जोडपं शिवशक्तीप्रमाणे कायम एकमेकांशी जोडले गेलेलं आहे. आत्ताच नाही तर जन्मोजन्मी हे जोडपं एकच राहणार आहे. हा संकेत दिसतोय या सगळ्यातून. कितीही वादळ येऊ द्या, प्रलय येऊ द्या, दुष्काळ येऊ द्या, पण या दोघांना वेगळं करण्याची क्षमता कोणातही नाही. आता भटजी म्हणतात की तुम्ही दोघांनी जोडप्याने पुढे येऊन आपण पूजेची तयारी करू, पूजा करायला सुरुवात करूया. तर ते दोघे जोडप्याने बसतात आणि पूजेची विधी चालू करतात आणि म्हणतात ओम नमः शिवाय. प्रत्येक गोष्ट दोघं एक सोबत करत असतात. आता कलाची आई आणि काजल सुद्धा खूप खुश असतात हे पाहून. जे भटजींनी सांगितलेलं आहे त्यावर खरंच खूप खुश झालेले असतात. आणि काजल ही मनात विचार करते यांच्या जोडप्याप्रमाणे आमची मैत्री सुद्धा खरंच खूप खूप चांगली आहे आणि मैत्रीचं नातं सुद्धा असंच असतं. तर याला सोहमलाच काही कळत नाहीये असा विचार करत असते. तेवढ्यात ती खुश असते. हे पाहून संगीताचं लक्ष तिच्याकडे जातं आणि संगीता म्हणते तुझी काय नाटकी चालली आहेत, तुला कळत नाहीये का मी काय म्हणते ते. आणि म्हणते तुझ्यामुळे आता माझ्या कलाच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम नको. आणि कला मात्र चेहरा पाडलेला असतो आणि कलाला असं वाटतं की देवा तूच मला या सगळ्यामध्ये साथ द्या. आता आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत की जो फळा अद्वैतने लावलेला असतो त्या फळावरती समानता आणि भिन्नतेचं लिहिलं गेलेलं असतं. तर कला पहिल्यांदा लिहिते समानतामध्ये की आगाऊ आणि अद्वैत येऊन तिथे लिहितो अति आगाऊ. त्यामुळे समानता आणि भिन्नतेमध्ये अति हा शब्द आलेला असतो आणि त्यावरून कलाला तर आश्चर्यच वाटतं. बघूया उद्या काय होतं. आणि हे सगळं पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पण मात्र तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही कमेंट्समध्ये लिहू शकता. तुम्हाला या दोघांच्या नात्याबद्दल काय वाटतंय ते तुम्ही कमेंट्समध्ये लिहून पाठवू शकता. आणि तुम्हाला कोणत्या सिरियलच्या अपडेट पाहायचे आहेत ते सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये लिहा आणि आपल्या सिरियलला लाईक करा.